जातं एवढंच फक्त मी बोललो। मी सहजासहजी आटपत नाहीये, मी सहजासहजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये। भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरत नाही, हरकत नाही, पण मी घाबरत नाही। तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे। हे षडयंत्र आहे, कोणाच्याही आमच्या मनामध्ये नाही की पक्ष सोडून जाणं बिणं हे जाणं ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाहीये। कशा करता बरं, जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन केलं, लपून छपून तर काहीच करणार नाही। रातोरात बॅग भरून झालं काय मी तुमच्यासारखं आहे? ते सगळे किस्से सांगून मी त्यांचं महत्व वाढवत नाही। ज्या दिवशी बॅग भरून गेले त्या दिवशी रात्री आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये पप्पे जेवत होतो। मी म्हटलं राहू दे आता माझी बॅग भरायची, जरा ये जेवायला, राहू दे, इस्त्री बिस्त्री करून जरा दमला असशील, म्हटलं नको तू। तो मोहित कंबोजी एकदाच बोलला, त्याचं उत्तर चांगलं दिलंस, लागू पडतं सगळ्यांना। कोणाला घाबरेन मी कोणाची लांडी लाबाडी केली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं तोंड मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही। कोणाच्या बापाला घाबरणार आहे मी? कशाला घाबरणार आहे? आणि म्हणून आज मी विदर्भातली जबाबदारी घेतली आहे। 28 आमदारांचा एरिया मला दिलाय, 28, 1-2